मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही 48 तासाच्या संपावर जाणार आहोत। 25 ते 26 सप्टेंबर 2024 रोजी वीज कंपन्यातील 1 लाख कर्मचारी अभियंते यांचा 48 तासाचा संप। 19 सप्टेंबर पासून राज्यभर सर्व ठिकाणी द्वारसभा, निदर्शने व संपाची तयारी करण्याचा निर्णय। 1 लाखहून अधिक कर्मचारी संपात सहभागी होणार। 7हून अधिक वेगवेगळ्या संघटना संपात होणार सहभागी। महाराष्ट्र शासनाच्या अधिकार क्षेत्रातील तिन्ही वीज कंपन्यातील 1 लाख कर्मचारी अभियंते व अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कर्मचारी व अभियंता संघटनेच्या कृती समितीने 6 प्रमुख मागण्यांकरिता 25 ते 26 सप्टेंबर 2024 रोजी 48 तासाच्या संपावर जाण्याची नोटीस 10 सप्टेंबर 2024 रोजी शासनाचे ऊर्जा मंत्री, ऊर्जा मंत्रालय, मुख्य सचिव व तिन्ही कंपन्यांच्या अध्यक्षांना दिली आहे। त्यामुळे मागण्या मान्य न झाल्यास टप्प्याटप्प्याने कामगार पावले उचलत शेवटी बेमुदत संपावर जाणार आहेत। अध्यक्ष मोहन शर्मा, महाराष्ट्र राज्य स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्क्स फेडरेशनचे सरचिटणीस कृष्णा बोयर, महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे महामंत्री अरुण पिवळ, सबऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशनचे सरचिटणीस संतोष खुमकर, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे सरचिटणीस RT देवकांत, महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस इंटकचे मुख्य सरचिटणीस दत्तात्रय गुट्टे, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे सरचिटणीस हाजी सय्यद जहिरुद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हे बेमुदत संप होणार। संपात सहभागी झालेल्या अभियंत्यांनी दिली सिद्धेश्वर वार्ता न्यूजला प्रतिक्रिया। नेमकं कोणत्या उद्देशाने इथे एकत्र आले, म्हणजे काय, म्हणजे कशासाठी एकत्र आलेला आपण? आज आम्ही उरण गॅस पॉवर स्टेशनमध्ये सर्व संयुक्त कृती समितीमार्फत 6 संघटना आमच्या एकत्र येऊन आम्ही एक प्रेस नोट दिलेली आहे। आमच्या महत्त्वाच्या मागण्या याच्यामध्ये होत्या की त्या 16 जलविद्युत केंद्र याचं जे खाजगीकरणाचा निर्णय रद्द करण्याबाबत, तसेच महापारेषण कंपनीचा प्रकल्प म्हणजे 200 कोटीच्या वरील प्रकल्प टेंडर करून त्यांचा रद्द करण्याबाबत, वीज कर्मचाऱ्यांचा पेन्शन लागू करण्यासंदर्भात हे सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आमच्याकडे होते। त्याचे महापारेषण कंपनीला 200 कोटी रुपये वरील प्रकल्पाचे खाजगी भांडवलावर देण्यास तीव्र विरोध करण्यात होते। तसेच स्मार्ट प्रीपेड मीटर केंद्र सरकारचे धोरण व सरकार करत असलेली अंमलबजावणी त्याला विरोध करण्याबाबत, कॉन्ट्रॅक्टी कामगारांना समान वेतन करून 60 वर्षापर्यंत रोजगाराची हमी देत टप्प्याटप्प्याने कायम करण्याच्या धोरणाबाबत असे आमचे आंदोलन द्वारसभा आता आम्ही 13 तारखेलाही केलं होतं, 19ला आज केलेलं आहे आणि 25 ते 26 आमचा सलग 2 दिवस 48 तासाचा संप असणार आहे। आमच्या जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही 48 तासाच्या संपावर जाणार आहोत। या संदर्भात आम्ही प्रेस नोट करून सर्व संयुक्त कृती समितीमार्फत आम्ही ऑलरेडी सर्व वरिष्ठ यांना कळवण्यात आलेले आहे। आपलं जे 25 तारखेला आपण म्हणतात ना, 25 ते 25 आणि 26 यात महाराष्ट्र पूर्ण भारत देशात आहे की का राज्यामध्ये आहे? महाराष्ट्र राज्यातील सर्व संयुक्त कृती समिती तसेच इतरही संघटनांनी सपोर्ट दिलेला आहे। ते सर्व टप्प्याटप्प्याने सर्वांनी आंदोलन करणार आहोत आम्ही आणि 48 तास हे महाराष्ट्रभर आंदोलन राहणार आहे। एकूण किती कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभाग आहे? साधारण 1 लाखाच्या आसपास महाराष्ट्र MSCB मंडळामधले जे आहेत सर्व पारेषण, जनरेशन आणि ट्रान्समिशन तिन्ही कंपन्यातले कृती समितीचे सर्व सभासद एम्प्लॉई आम्ही त्यामध्ये आंदोलनात आहोत। उरणवरून विठ्ठल ममताबादे सोबत मी करिश्मा गावडे, सिद्धेश्वर वार्ता न्यूज, उरण, रायगड।